राम राम पब्लिक. तर आज आम्ही आलोय जैसलमेरला. तर आजचा आम्ही जैसलमेरला डे 6 आहे आपला. हां डे 6 आहे आणि जैसलमेरला आम्ही पॅकेज घेतलेले आहे. तर सगळं काही त्यांच्याकडेच आहे. तर आम्ही द रायझिंग हवेली हॉटेलमध्ये थांबलो आहे. हे माझ्या पाठीमाग नाव दिसते तुम्हाला, द रायझिंग काय हवेली. तर हे हॉटेल आहे जे माझ्या बॅक साईडला दिसतंय. तर हे हॉटेल आहे. तर आम्ही जैसलमेरचा टूर करणार आहे. पहिल्यांदी आपण फोर्टला जाणार आहे. फोर्ट नंतर काहीतरी दुसरं दाखवणार आहे. वाडा का काहीतरी हवेली, काहीतरी एक वेगळी हवेली आहे ती दाखवणार नव्हती. आणि साईट सीइंग आहे आज दिवसभर. आणि एक लास्टला लेक आहे. 3 पॉईंट कवर होणार आहे आजच्या ब्लॉगमध्ये. आणि उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होणार ते उद्याच्या ब्लॉगमध्ये आम्ही तुम्हाला सांगू की उद्याच्या ब्लॉगमध्ये काय होणार आहे. तर कंटिन्यू करू. त्यांचं एक येतोय पर्सन जे पॅकेजमध्ये इन्क्लूड आहे ते आम्हाला सांगणार आहे, ते दाखवणार आहे. तर मग त्यांचा एक पर्सन येणार तो आम्हाला दाखवणार आहे. तर आपण आता निघतोय तिकडं आवरून बसलो. तर आम्ही सकाळी इथे 9 वाजता पोहोचलो. इथे पोहोचल्यानंतर मग ते आम्हाला पिकअप वगैरे करायला पण आले स्टँडवरती. त्यानंतर इथे येऊन फ्रेश वगैरे झालो आणि आता रेडी होऊन निघालो आहे. तर हॉटेल वगैरे आतमधून पण मस्त आहे. आतमधून तुम्हाला व्हिडिओ दाखवू. बाहेर खूप भारी. फर्स्ट टाइम आल्यानंतर असं वाटलं कुठंतरी वेगळ्याच ठिकाणी येऊन पडल्यासारखं. म्हटलं कसं आहे काय आता. पण मग गोल्डन सिटी सगळं गोल्डन आहे. सगळं त्याच कलरचं आहे. गोल्डन कलरचं इथं गोल्डन सिटी. पाण्याच्या टाक्या पण तिने गोल्डन कलर दिलेला आहे. बरं आपल्या इकडं व्हाईट ब्ल्यू असतात, ब्लॅक, त्यांनी सगळ्याला गोल्डन त्याला सुगड गोल्डन कलर केलेला आहे. तर बघू पुढे काय काय दाखवतात ते आपल्याला. चला. आले पहिल्यांदी पटोवा हवेलीला. कशी आता ही पटोवा हवेली बघू. जयपूर उदयपूरचं सगळं माहित होतं. इकडचं काही माहित नाही. बघितली पण नाही रील मध्ये मी पटोवा हवेली. तिकीट काउंटर सगळं गोल्डन इकडे. आले फोर्टला. गोल्डन फोर्ट म्हणून आहे. सोनार फोर्ट पण म्हणतात आणि गोल्डन फोर्ट पण म्हणतात. तर गर्दी बघा तुम्ही आज किती आहे. सारखी गर्दी सगळीकडेच गर्दीच आहे. सुट्ट्या 3 दिवस. हे गेट आहे. आवाज आता व्हिडिओ मध्ये आपला आवाजच येणार नाही. कोण बघ. हा बाकीच्यांच आहे. 11:56 12 जुलाई और ही वीर श्रीकृष्णाने त्यांच्या सुदर्शन चक्राने पाडलेली आहे. अर्जुनाला पाणी पिण्यासाठी ना. अर्जुनाला पाणी प्यायचं होतं तर त्यासाठी खांडलेली आहे. तर अर्जुन बोलले होते की बंद करा आता. तर ते बोलले की नाही माझी पिढी आल्यानंतर त्याचं पाणी पितील. तर इथं नाही का जे भारतीय राजपूत राहतं इथं जैसलमेरला. तर मग त्यांची श्रीकृष्णाची पिढी येते आणि मग श्रीकृष्णाने ते पाडलं होतं त्या टायमिंगला. अजून पण आहे सुदर्शन चक्राने. एवढं मोठं सुदर्शन चक्र होतं. हा असं आहे. ही जैसलमेरची सिटी आहे. गोल्डन. तर इथं गाणं चालू आहे. शिवी बसली आहे. मॅडम जी गाणं म्हणा. जीत करावू मन क्यों तरसावे.
अरे शरारत सब जानू मैं जो नहीं है. तर मित्रांनो बाहेरून हा किल्ला असा दिसतो. चंद्रवंशी राजपुतांचा आहे किल्ला, जे याला कृष्णांचे पण वंश मानले जातात. जे जयपूर बाकीचे आहे ना, जयपूर, उदयपूर, चित्तौगड, ते श्रीरामांचे वंशज मानले जातात आणि हे श्रीकृष्णाचे वंशज मानले जातात. आज 26 जानेवारीमुळे खूप सारी गर्दी आहे आज. तर ते फोर्ट वगैरे बघून आल्यानंतर इथे लेकला चाललोय आता आम्ही. तर इतकी घाण आहे जैसलमेर मध्ये, इतकी घाण आहे. तिथं गटार फुटलेलं, गाईचं शेण आहे, गाया आहे, शेण आहे, वाजता इतका घाण येतो, इतका घाण येतो ना बस. तर असं गटार आहे. उदयपूर खूप क्लीन होतं आज कम्पेअर टू. तर आम्ही आता लेकला चाललोय. इव्हनिंगचा टाईम आहे, सनसेट भारी दिसतो तिथं. तर म्हणलं लेकच्या तिथं बघून घ्यावा कसं आहे सनसेट. इथं पण गटर पडलेले आहे. तर मित्रांनो जैसलमेरला इथं जागी दर जागेवर गटर अशी पडलेली, गटर निघलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. तर उदयपूर खूप क्लीन होतं. आम्ही आता जर गडाकड चाललो होतो जैसलमेरला, त्या गडाकड पण मगाशी नाही का तिथं पण अशी खूप जागी गटर निघलेलं, रोडवर गटरचं पाणी आलेलं तसंच होतं. आणि तिथं गाया, भरपूर गाया रोडला तशा सोडलेल्या, गायांचं शेण वगैरे सगळं रोडला. आणि प्लस गटर फुटेल, गटरचं पाणी रोडला, सगळं काही खूप खराब हालत आहे जैसलमेरच्या त्या सिटीची एरियामध्ये. आता डेझर्ट कॅम्प आमचा उद्या आहे, तिकडं माहीत नाही कसं आहे, काय आहे, कसं असणार आहे. पण ज्या सिटीचं आहे ना, तो एक आम्हाला थोडासा वेस्ट ऑफ डेज वाटला आज. की फोर्ट होता, तो फोर्ट पण असा प्रॉपरली मेंटेन नव्हता, खूप घाण होता. ती हवेलीच्या तिथं पण असं पाणी वगैरे साठलेलं, गटरीचं हे ते पण खूप खराब होतं. आणि बाकीचं तर आता उद्या बघू डेझर्ट कॅम्पचं कसं आहे, काय आहे. आणि आज कम्पेअर टू उदयपूर बघितलं ना, उदयपूर खूप जास्त मेंटेन आहे आणि हायली रेकमेंडेड उदयपूर. जैसलमेर तर मी पर्सनली रेकमेंड नाही करणार. इथं जर तुम्हाला जायचं तर डायरेक्ट तुम्ही डेझर्ट कॅम्प घेऊ शकता त्याच्यासाठी. तर आपण चाललोय आता लेकला, बघू पुढं काय होतं. मित्रांनो आपण आलोय लेकच्या जवळ. इथं भरपूर स्टॉल लागलेले आहे सगळीकडं. कशी आहे काय माहिती ती लेक, कारण शुभी भरपूर अपसेट आहे. तिला दिवस वाया घातल्यासारखं करती मूर्ती जैसलमेरला. माउंट आबू वगैरे तिकडे तरी गेला हो, ते तर झालं असतं. मित्रांनो आपण आलोय त्या लेकला. प्राचीन महादेव मंदिर आहे इथं. आणि हा तो लेक. तिकडे जायला अलाउड नाही का? ते तुटलंय का तोडलंय काय काय कळलं नाही. ते कडानी बघ ना, ते तुटलंय वाटते. तोडलंय काय माहिती. या लेक मध्ये बोटिंग करताय. ही लेक अशी साफ नाही, अशी गटारीचं पाणी वाटते याच्यात टाकलेलं. उदयपूरच्या लेक कशा होत्या, किती स्वच्छ होत्या, मोठ्या स्वच्छ लेक होत्या. तिकडून तर सगळं डेझर्टच दिसतंय मला. शुभी काय म्हणती? फोटो घेऊ आलोय तर कसं काय ना येतील असं. इथं आहे ती लेक. लेक 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 भरपूर क्राऊड आला इथं असं. आणि शुभमची शुभांगी इथं आता फोटो काढायचं काम करते दुसऱ्यांचं ॲज रेग्युलर. आमचे फोटो काढून झाले, त्यांच्याकडून आमचे फोटो काढून घेतले, आता त्यांचे फोटो काढून द्यायचे. तर त्यांचा फोटो काढून द्यायचं काम करते ती. इकडं बोटिंग वगैरे पण भरपूर आहे.
हाच पोज आम्ही दिलाय, तोच पोज ते देत आहे. आणि इकडं आपली कॅमेरामॅन शुभांगी व्हिडिओ काढताना. तिकडं थोडं रेगिस्तान सारखं वाटतंय. सनसेट व्हायला आला आता, सूर्यदेवता. तर आजचा व्लॉग आमचा इथेच संपला आहे. तर भेटू आपण आपल्या उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय बाय. व्हिडिओ तर छोटाच असेल हा, आणि तो जैसलमेरचा आहे. मला बोलू दे, बाय बाय संपूट किती थांब. बोला बोला. तर मित्रांनो, असा होता आपला आजचा ब्लॉग. मी भारी बोलतो त्याच्यामुळं बंद कर राहू दे. बोला ना आता, बोला ना, काय बंद कर. सांगा ना कसं कसं होतं, कसं होतं तो जैसलमेर. काय होतं जैसलमेरचं तुम्हाला दाखवलंय कसं होतं, काय होतं सगळं काही. आजचं जैसलमेर सिटीचा टूर होता हा. तो फोर्ट होता, ती लेक होती, ती हवेली होती, ते गल्ल्या होत्या जैसलमेरच्या. ती घाण होती, तो कचरा होता, तो लेक होता, ती गटर होती, ते चुकून पण जैसलमेर सिटी मध्ये येऊ नका. जर तुम्हाला जर घ्यायचं असेल तर डेझर्ट आणि ते आपली बॉर्डर आहे तिथं जाऊ शकतात. ते 2 दिवसाचं असतं डेझर्ट, कॅमल सफारी, बॉर्डर. ते आम्ही करणार आहे नेक्स्ट. ते घ्या. ते कसं राहतं, त्याचा एक्सपिरियन्स कसा राहतो ते पण आम्ही नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर आता लेक वगैरे बघून झाली, तुम्हाला दाखवले. तर मग असा होता आमचा व्हिडिओ. अशाच नवीन व्हिडिओसाठी काय करा, शुभे सबस्क्राईब करा, शेअर अजून काय करा, करा? लाईक करा, कमेंट पण करा. शेअर करा. ज्यांनी जैसलमेर बघितलं आणि त्यांना दाखवा जैसलमेर घरी बसून तुमच्या फॅमिली सोबत. हा, बाय बाय.